जय महाराष्ट्र मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज चासकमान या गावामध्ये कुंडमावली देवीचं मंदिर आहे। त्या मंदिराचं मी आज दर्शन करायला चाललो आहे। ते मंदिरचं वैशिष्ट्य असं पांडवाच्या काळातलं मंदिर आहे ते, आणि खूप मोठं कुंड आहे। नदीच्या बरोबर बाजूलाच मंदिर आहे ते। पण मंदिराच्या पार कळसाला पाणी लागतं, पण मंदिराच्या आतमधलं काय दिवा बत्ती किंवा मग काही गोष्टी असो काय कुठं हालत नाही आहे। तुम्ही बघू शकता, हा रस्ता यायचा तिकडनं गावाच्या बाहेरच आहे। आणि हे बघा, ही एंट्री आहे आपली जायची, कमान आहे, इथून आपण आता मी जातो। एकदम सुंदर वाटतंय मित्रांनो। हे देवीचं कळस आहे मंदिराचा, हे बघा वरती लिहिलेलं आहे श्री क्षेत्र। आपली एंट्री घ्यायची। बघा तुम्ही परिसर बघू शकता, लय सुंदर, एकदम लय भारी, म्हणजे एकदम प्रसन्न असं वाटतं एकदम। चला प्रथम आपण आईचं दर्शन घेऊया। थोडं खोल आहे। एकदम जवळ मंदिर आहे, पूर्णपणे जवळ मंदिर आहे। मी आता मंदिराच्या बरोबर बाजूलाच उभा आहे, आणि बघा हे कुंड आहे बघा पाठीमागे, तुम्हाला दिसतं बघा, तुम्हाला दाखवतो बघा, कुंड आहे बघू शकता। असा परिसर आहे, मस्त सुंदर असं वाटतं। थोडं सुंदर असं वाटतं ना मित्रांनो। इथे लिहिलेलं आहे की मंदिराचा जो परिसर आहे तो स्वच्छ पाळावा आणि साफसुथरं ठेवावा। सर्वांनी इथं आल्यानंतर काही कचरा वगैरे नाही करावा, कारण हा परिसर खूप सुंदर केलेला आहे चांगल्यापैकी राहते, आणि परिसर हा दिसायला पण चांगला दिसतो। बघू शकता जायला पाण्याचा रस्ता आहे। आज आबळ पण आलेले तुम्ही बघू शकता, एवढं वातावरण एकदम थंड असं वाटतंय, एकदम वारा वगैरे खूप छान वाटतं, एकदम मस्त। परिसर एवढा छान वाटत नाही, इच्छा पण होत नाही इकडनं माझी जायची, असं वाटतं इथंच विश्रांती किंवा आराम करावा। प्रसन्न खूप वैशिष्ट्य आहे या आई माऊलीने। बघा तुम्ही आता तिथं तुम्ही सामने बघू शकता, आपण दिसत दुसरं नदीमध्येच आहे मंदिर, पूर्ण मंदिर दिसतंय पूर्ण नदीमध्येच आहे का नाही। बसण्यासाठी एवढीच चांगली सोय केलेली, झाडं वगैरे एकदम म्हणजे खूप स्वच्छता आणि साफसुथरं एकदम ठेवलेलं, क्लीन एकदम।
तर मित्रांनो, आज या देवीच्या मंदिरामध्ये आम्ही बसलेलो आहे आणि इथं आपल्याला देवीची सेवा करणारे गणेश पुजारी गणेश देवकर हे आपल्याला जरा माहिती देणार आहे. तर तुम्ही थोडीशी जरा आपण ज्याला माहिती ऐकूया देवीचं वगैरे कसं काय वैशिष्ट्य काय वगैरे आहे, तर नक्की ते सांगा. तर कसं काय वगैरे इथं आता देवीचं वगैरे कसं काय, म्हणजे कसं काय आहे काय थोडीफार माहिती असेल. म्हणजे ते देवी तिकडे देवीचं ठाण आहे, तिथं पहिली देवी बसली होती. मग तिथून इकडं आली आणि ना आणि ते सगळ्या एका पुजाऱ्याच्या स्वप्नात आली देवी कुठं, मी तिथं ये. मग ते सगळ्या गावकऱ्यांनी गेले, हे वाजीत तिथं आणली आणि इथं देवीचा तांदळा पण आहे, ती कुठं बसली होती तिथं आहे. असं ना, तुम्हाला दाखवता या इकडे. देवीचा तांदळा आहे तेवढा. इथे देवी बसले होते. तर देवी पहिली रुसून आलती ना, पहिली देवीचं ठाण पाण्यातच आहे. पाणी आटल्या आम्ही तिची वटी भरतो. म्हणजे पाणी आटल्यावरती म्हणजे पाणी दिसतं तुम्हाला खाली पाठीमध्ये कुंड आहे. कुंड आहे. कुंड आटल्यानंतर आहे ना, हा कुंड आटल्यानंतर काय करतात ते वटी भरतात. ते वटी भरतात तिथं देवीचं ठाण आहे. आणि तिथं खाली पण एक देवीचा तांदळा आहे तिथं पण. हा आणि देवी एवढा नवसा आहे ना, देवीच्या सातव्याला पावती नवसाला पावती आणि भरभरून देते सगळ्यांना भरभरून देते. हा, तर पाऊस ज्यावेळी येतो तर ते पाणी वरती येत असेल ना. हा, देवीच्या कळसावरून वरती येतं. हा, देवीचा कळस बघितलं. आणि आतमध्ये गेलं तरी देवीच्या तिथं थोडस पण पाण्याचं टच नाही होत. थोडं पण नाही तिथपर्यंतच. आणि अख्ख एवढं सभा मंडप अख्ख पाणी येतं, एवढा पूर येतं. 3-4 वर्ष पण असं झालेले. आणि आमच्याकडे असले इडिओ पण आहे. हा ना, आणि सगळी लोक बघा येतात येतात का बघायला. निघोचं कसं आहे, तिथं गागर निघते. हा, इथं नाही. पहिली पूर्वीच्या काळी भांडी निघायची देवीची. हा, तिथं भांडी निघायची. मग एका बाईने काय केलं, ते भांड्यात चोरलं म्हणून ते देवीचं ते निघतच नाही आता. म्हणजे पहिली भांडी निघायची. तुम्ही जेवण बनवत असाल ना हर वर्षी. दिवे आता आपण चिठ्ठी टाकली ना, मग ते तशी भांडी येतात ना, मग इथं जेवण बनवायचं. आणि नंतर मग ते बरंच सोडून द्यायचं. मग ते एक दिवशी एक बाईला गावलं, मग तिने ते परत सोडलंच नाही. म्हणून ते बंद झालं. म्हणजे आता ती भांडी आता निघत नाही. तेव्हापासून त्या देवीने घेतल्यापासून. हा, बघा आता एवढं देवीचं वैशिष्ट्य मित्रांनो. तर आपण मंदिराच्या आतमध्ये चाललोय दर्शनाला. देवीचं दर्शन करूया आपण. देवीचं दर्शन करूया. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा मी तसं एंड करतो आणि हा नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.